तुमचा बाप ज्या वेळेला सणासुदी दिवशी तुम्हाला कपड्याच्या दुकानामध्ये घेऊन जातो त्यावेळेला सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं, कारण तुमच्या पाठीमाग साला तुमचा बाप उभा आहे. सगळं कपड्याचं दुकान तुम्हाला तुमचं वाटतं. ज्या कपड्याला तुम्ही हात घालाल तो कपडा तुमचा होतो, ज्या वस्तूला तुम्ही हात घालाल ती वस्तू तुमची होते. सणासुदीला आहे एखाद्या महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप म्हणतो हे दाद्या दिदी आवडलाय काय, चालवू चाल, पैशाचं मी बघतो, चाल पैशाचं मी बघतो. हे पोरांनो ती सगळी कपडे तुमची होतात. सणासुदीला ती कपडे घालून तुम्ही मिरवत असता. माझ्या बापाने शर्ट घेतला, माझ्या बापाने पॅन्ट घेतली, माझ्या बापाने हे घेतलं, माझ्या बापाने मोबाईल दिला, माझ्या बापाने बूट घेतला. आणि बिना बापाचा पोरगा कुठल्या तर झाडाच्या आहे, कुठल्या तर झाडाखाली उभं राहून तुमच्या अंगावरचे नवीन कपडे बघत असतं. आणि त्या पोराच्या मनामध्ये विचार येतो, चला माझा बाप जर जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा अशीच नवीन कपडे चढली असती. ते पोरग पळत पळत घरी जातं, आपल्या आईच्या गळ्यामध्ये पडतं आणि हंबड फडत आपल्या आईला म्हणता, आय आय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय म्हणा ग, आय म्हणा. त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली म्हणते, बाळा 2 दिवसाने येणार आहेत, माझं पैसा घेते तुला एखादा शर्ट. पोराला माहित असतं 2 दिवसानं आपल्या आईचा पैसा येणार नाही, तर आईलाही माहित असतं 2 दिवसानं आपण आपल्या लेकराला शर्ट घेऊन देऊ शकणार नाही. दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात, पोरग बापाच्या माऊली कुंकवाच्या. आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते, गप्पी रे बाप गेल्यापासून मी झाले ना तुझा बाप, तुला जे हवं नको ते सगळं देते ना रे मी तुला. गप, दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही की तुझ्यासाठी. अरे संसार नाही मांडला, रोज वासनानं भरलेल्या नजरा माझ्यावर पडतात, तरी सुद्धा प्रत्येकाला दादा मामा काका म्हणत तुला मी मोठं करते. गप, रडू नको, उद्या येत्यात माझा पैसा, घेते तुला एखादा शर्ट. तेव्हा ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यातलं पाणी पुसत आपल्या आईला म्हणतं, या आय नको मला शर्ट, आय तू रडू नको, आय तुला काय झालं तर मी कुठं जायचं, आय तू रडू नको. पोरांनो हात जोडून सांगतोय बघ, पुस्तकातलं वाचून नाही आलो रे. महाराष्ट्र नाही आता देश मुठीत घेतला बघ. माझ्या प्रत्येक लेकराला मिठी मारत फिरतोय बघ. येणाऱ्या काही दिवसामध्ये अखंड विश्व मुठीत घेईल बघ पोरा. पण या करोडाच्या गर्दीत साला 30-35 वर्षापूर्वी गेलेला माझा बाप मला कुठे दिसत नाही पोराला. आजही वाटतं साला आपण घरी गेल्यानंतर आपल्या बापानं पळत यावं. करोडाच्या गर्दीत जेव्हा लेकर आपल्या बापाला मिठी मारतात तेव्हा आज ही अवसंधान करायला वाटतं, साला आपण पण आपल्या बापाला मिठी मारावी. पण गेलेला बाप पोरानं कधी येत नसतो. म्हणून तुला सांगतोय, असल बाप